तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुण्यातल्या प्रसिद्ध चतुश्रृंगी देवीच्या मंदिराला भेट द्यायला. हॅलो गाईज, तर आपला असा प्लॅन होता की आपण मॉर्निंग बाईक राईड करत जाणार होतो, पण पावसाने पूर्ण वाट लावली आहे. सो त्यामुळे आपण पूर्ण प्लॅन चेंज केलाय आणि आता आपण चाललोय कारमध्ये. तर चला भेटूया मंदिरामध्ये. पुण्यातल्या सेनापती बापट रोडवर हे मंदिर आहे. रोडवरूनच तुम्हाला चतुश्रृंगी मंदिराची मुख्य कमान पाहायला मिळते. तर मित्रांनो, आम्ही आता पार्किंगमध्ये पोहोचलो आहोत. इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध आहे. पार्किंगमधून मंदिराकडे येताना तुम्हाला लेफ्ट साईडला काही स्टॉल दिसतील. तिथून तुम्ही देवीसाठी हार, फुलं, वेणी, नारळ आणि देवीची ओटी भरण्यासाठी जे सामान लागतं ते विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, आम्ही नवरात्री चालू होण्याच्या 1 वीक अगोदर आणि सकाळी लवकर आलो आहोत, त्यामुळे इथं जास्त गर्दी नाहीये. पण नवरात्रीमध्ये हजारो भाविक चतुश्रृंगी देवीच्या दर्शनाला येतात. कमानीतून आतमध्ये येताना आम्हाला समोरच लाकडी बांबूचा मंडप दिसतोय. यावरून मी नक्कीच बोलू शकतो की कितीही पाऊस पडला तरी नवरात्रीच्या उत्सवाची तयारी चालूच आहे. थोड्याशा पायऱ्या वरती चढून आल्यावर सर्वात पहिले तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर पाहायला भेटतं. चला तर मग पहिले बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला अष्टविनायकाचं पण दर्शन होतं. गणपती बाप्पाच्या मंदिरातून थोड्याशा पायऱ्या वर चढून आल्यावर तुम्हाला मंदिराचं नवीन बांधकाम पाहायला मिळतं. तर मित्रांनो, इथे तुम्हाला महादेवाची पिंड, लक्ष्मी मातेचं मंदिर आणि अजून काही देवी देवतांचं दर्शन घेता येतं. तर तुम्हाला वरती इथे ध्वज दिसत असेल, तिथे चतुश्रृंगी देवीचं मंदिर आहे. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता अजून बांधकाम चालू आहे, पण वरती जायला तुम्ही डाव्या बाजूनी ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथून जाऊ शकता. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओज अलाउड नाहीये, त्यामुळे दर्शन झाल्यानंतर भेटूया. तर आमचं दर्शन मस्त झालंय, खूप चांगलं वाटलं. म्हणजे मंदिरात येऊन जी शांती भेटते ना, ती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आम्हाला उत्सुकता या गोष्टीची आहे की काही दिवसांनी किंवा महिन्यांनी या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर मंदिराचं सौंदर्य अजून खुलून येणार आहे. तर मंदिराचं काम झाल्यावर परत एकदा नक्कीच भेट देऊया. मित्रांनो, नवरात्रीमध्ये मंदिरात जो उत्सव आणि भक्तिभाव असतो तो तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष एकदा तरी अनुभवायला पाहिजे. खूप चांगलं वाटेल, मन प्रसन्न होऊन जाईल. इथलं नैसर्गिक सौंदर्य, मोठमोठी झाडं आणि थंडगार हवा मनाला अगदी वेगळाच आनंद देते. तर मित्रांनो, देवीचे दर्शन खूप मस्त झालं, पण आमचं पोपट झालं कारण तिथं पूर्ण बांधकाम त्यांनी चालू केलं. सो तिकडे सगळीकडे दगडी वाळू असल्यामुळे तुम्हाला आम्ही प्रॉपर व्ह्यू पण काही दाखवू नाही शकलो. वरती एक टेकडी पण आहे, तिकडे जायचं होतं, पण तिकडेही त्यांनी बंद केलेलं होतं. सो त्यामुळे तुम्हाला आम्ही प्रॉपर ते व्ह्यू नाही दाखवू शकलो. बट एक गोष्ट चांगली आहे की ते नवीन मंदिर आपल्याला बघायला भेटेल, आणि जसंही ते नवीन मंदिर रेडी होईल त्याचे आम्ही ब्लॉग शूट करू. घरी जाताना आम्हा दोघांना पण भूक लागली होती, म्हणून आम्ही आमच्या फेवरेट स्पॉटवर नाश्ता करण्यासाठी आलोय.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओसह. बाय बाय.